मधून जास्त आवाज सोडा, असा करण्यातून आवाज आल्याने आवाज येतो जास्त, बॉक्स मधून जास्त सोडा. बेस. करिता स्वामी सविवाद अधिक आनंद. आधी असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. करिता स्वामी सविवाद अधिक आनंद. व देवाग देवी तुका विठ्ठली गौरवी. करिता स्वामी सविवाद अधिक आनंद. विडल महायोग विदित देवी मरत्यावर मुंडरिकाय दातून मुनिंद्रे समागते तिष्ठन्नमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अनुग्रहादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सचेतानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरीती. संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून सेवेचं महत्व प्रतिपादन करतात. विडल कमी करा बोलताना, गायन करताना द्या, बोलताना कमी ठेवा. या दहीगाव नगरीमध्ये परंपरेनं चालत आलेला हा भव्य दिव्य शिवजयंतीचा महोत्सव अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि या समितीनं गावातील सर्व तरुण मित्र मंडळांनी आदी करून समस्त ग्रामस्थ मंडळीने आयोजित केलेला अभव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा. विडल या कार्यक्रम हो ज्यांच्या आशीर्वादाने संपन्न होत आहे असं आपल्या सगळ्यांचं आदरणीय वंदनीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी मारुतरावजी घुले पाटील साहेब, ज्यांच्या समाजकारणानं राजकारणानं महाराष्ट्र ढवळून काढला, अशी समाजकारण करणाऱ्या समाजसेवकाची ही पुण्यभूमी आहे. तसेच आपल्या परिसराचा भूषण वैकुंठवासी कृष्णदेव महाराज काळे यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवजयंती संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नवनाथ महाराज काळे, ज्या नवनाथ बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. आदी करून माननीय आमदार साहेब नरेंद्रजी घुले पाटील, माननीय आमदार साहेब चंद्रशेखरजी घुले पाटील, डॉक्टर क्षितिज भैया घुले पाटील, त्यांच्या परिवारातील सौभाग्यवती राजेश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांची विशेष उपस्थिती आहे. आणि आदी करून समस्त ग्रामस्थ दहीगाव
कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीमणी मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा पुरुष सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तर्फामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृषी उपस्थित सर्व शिवभक्त झाले सगळे आता आम्ही फक्त शिवभक्त आज सगळे सगळे मस्तपैकी गण लावूनच आहेत असे सगळे रायगड किल्ल्यावर आल्यावर नसते पंढरपूरच्या वारीत कुणी असणं त्याच्या कपाळाला बोका आहेच तसं आज सगळ्यांनी भगवा गण लावून अशी टवटवीत सगळ्यांच्या शिवजयंतीचं अत्यंत गोड वातावरण गावकरी मंडळीने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. विशेष करून गावातील तरुण पिढी तरुण मुलांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तरुण मुलांनी विशेष आग्रह घेतला. माऊलींचं कीर्तन हो त्यांची खूप अपेक्षा होती आणि खूप दिवसापासून सर्व तरुण मित्रमंडळी संपर्कामध्ये होते. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. काय तरुणांचाच खेळ आहे सगळाच. गायक तरुण वादक तरुण महाराज तरुण कार्यकर्ते तरुण आणि परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. जेवणे आहे तरुण घ्या परमार्थ करून जायचे सगळ्यांना मरून मेले बाकीचे रडत्यानं वरून वरून तुला टाकताना पुरून अरे घेणा परमार्थ करून आणि राहा सगळ्याला धरून असे आपल्या गावातील सर्व युवा शक्ती या युवा पिढीला सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो. आदी करून सर्व रती महारथी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गायन करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तपरांचे प्रकाश महाराज कातकडे आमचे कातकडे गुरुजी या ठिकाणी विशेष त्यांची उपस्थिती आहे. सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे परमार्थ स्नेकेश्वर महाराज शेळके महाराजांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट राजू महाराज कातकडे त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सोबत आलेले आमचे प्रवीण भाऊ पठाडे गायनाचार्य त्यांचेही मनापासून मी धन्यवाद आभार मानतो. विनेकरी आदी करून परिसरातील सर्व टाळकरी उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या नतमस्तक शेवला प्रारंभ वेडाल. शिवजयंतीचा आजचा हा पर्व काळ आहे आणि वरचा आवाज कमी ठेवा थोडा भोंगे कमी कर. हा डबल आवाज येतोय ते तर फक्त व्यवस्थित कळलं पाहिजे. जागेवर शब्दाचा तुकडा पडला पाहिजे ते मग शब्द लय वेळ टिकून राहतो ते. वरचा कमी ठेवा आवाज खाली फक्त व्यवस्थित सोडा. इथं जेवढे आले तेवढ्यांनाच कळू द्या. काळ समाज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना विसरत नाही. अरे 393 वर्ष होऊन गेले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमाने करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती. असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. वाजवाटा या जोरात खाना जरा कना आता जरा फ्रेश बसा जरा रिलॅक्स जरा. राजांचा अवतार झालाय म्हणल्यावर किती फ्रेश पाहिजे मावळ्याने. असं हाताने टाळी मुखाला नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम विडवलं. जन्म दिलेल्या बापाला विसरणारे आपण माणसं हे मान्य करा. बापाचं सुद्धा 10 पुण्यतिथ्या करायचं पोरांच्या जीवाला इतका सध्याचा काळ अवघड आहे. पण अशा काळामध्ये सुद्धा ज्यांचं आपलं कसलंच रक्ताचं नातं नसताना सुद्धा शिवजयंती म्हणलं की आपण सगळं कामधंदे सोडून या ठिकाणी आलो. याचं उत्तर आहे स्वतःसाठी जगाल तर फक्त कुटुंब देणार ठेवीन पण जगासाठी जर तुम्ही जगाल तर विश्व तुम्हाला लक्षात ठेवेल. ज्यांचं जगणं ज्यांची कृती ज्यांचे विचार ज्यांची प्रत्येक पावलं ही समाजासाठी असतात. समाज त्यांना कधीच विसरू शकत नाही. आणि असं व्यक्तिमत्व आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावातच त्यांचा मोठेपणा आहे. शिवाजी शी म्हणजे शिलवान राजा. शिवा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा आणि शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. 3 नावं 3 तत्व. शिलवान म्हणजे तो गुलवान होता. शिवा म्हणजे वाघाचं काळीज म्हणजे डिअरिंग होती. मूर्खांचं काम नाही स्वराज्य निर्माण करायचं. वाघाचंच काळीज पाहिजे हो. बघून जमन कान मला पेलन का तू असाच बस. जे रिस्क घेतो तोच आयुष्यात फिक्स होतो. नुसत्या गुणाला बी किंमत नाही काळीज बी वागायचं पाहिजे. शी शब्दाचा अर्थ शिलवान म्हणजे गुण होते आणि डिअरिंग बी तशी होती म्हणून शिवा वाघाचं काळीज. आणि तिसरा शब्द अत्यंत महत्वाचा आहे शिवाजी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा. म्हणजे दुसऱ्याच्या सुखानं सुखी दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारा. असं सगळ्यांना सोबत घेऊन
कार्य करण्याचं तत्व ज्या राजाने अंगीकारलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे आणि त्या निमित्तानं आज सेवेचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता विडल तुकोबाराय सांगतात ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ज्याच्या जीवनामध्ये खरी सेवा त्याला कशाचीच भीती नाही आणि सेवा केल्याशिवाय बी आयुष्यात मोठेपणा प्राप्त होऊ शकत नाही म्हणून ज्ञानोबाराय सांगतात जे ज्ञानाचा कुरुटा तेत सेवा हा दारवंटा सेवा नावाचा उंबरटा ओढल्याशिवाय भगवंताचं ज्ञान रूपी घर प्राप्त होऊ शकत नाही विडल अगोदर सेवा करा नंतर त्याचं फळ मिळेल आणि सेवा असल्यानंतर चिंता करण्याचं काही काम नाही त्याच्या भय काय जीवा सेवा खरी